एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने भाजपच्या चिन्हावर मी निवडणूक लढवायला तयार आहे। भाजप आणि शिवसेना दोन्हीही मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काम करत आहेत। आम्ही एका विचाराचे आहोत। मुख्यमंत्री जर आढळराव यांना घड्याळावर लढायला परवानगी देत असतील तर मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर मी लढेल। मी फक्त माझी इच्छा सांगितली, बाकी काय ठरवायचं ते ठरवतील। भाजपचे कार्यकर्ते देखील अजित पवारांना का सोबत घेतले असा प्रश्न विचारत आहेत। इतर निवडणुकीला आम्ही भाजप, मात्र या निवडणुकीला आम्ही तुम्हाला मदत करून तुम्ही हटू नका अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। खडकवासला मतदारसंघात जर भाजपने घड्याळ चालवण्याचा प्रयत्न तर पुढच्या काही दिवसात अजित पवार भाजपला मारायला निघाले आहेत। अजित पवार कधीही कोणाचे होऊ शकत नाहीत। नेत्यांनी काही केलं तरी हे गुप्त मतदान आहे, त्यामुळे कार्यकर्ते मला मदत करायला तयार आहेत। अनंतराव थोपटे मुख्यमंत्री होत असताना ज्यांनी त्यांना कारस्थान करून ज्यांनी त्यांना पाडले, हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा आली की गोड बोलायचं आणि विधानसभेला त्यांना धक्का देऊन टाकायचा। पवार कुटुंबातील नेते हे राजकारणातील अविश्वास आणि राक्षसीपणा असलेले नेते आहेत। दोन्ही पवारांच्या विरोधात मी ताकदीने विरोध करणार आहे। पवार कुटुंबियांची प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे। अजित पवार आणि शरद पवार जर मातब्बर नेते आहेत, मग मी निवडणूक लढवत असेल तर माझ्या पक्षाला ब्लॅकमेलिंग का करीत आहेत? बारामतीमधील जनता त्यांना धडा शिकवेल ही खात्री पवार कुटुंबियांना झालेली आहे। 2014ला जानकरांनी भाजपचे कमळ चिन्ह घेतलं असतं तर त्याचा पडाव झाला असता। तांत्रिकदृष्ट्या निवडणूक कशी जिंकायची हे पवारांना चांगलं माहीत आहे। पवारांच्या बरोबर असलेली मतं यात विभाजन होईल आणि पवारांच्या विरोधात असलेली मतं तुतारी आणि घड्याळाला होणार नाहीत। मी ठरवलेलं आहे। मी आज इंदापूरचा दौरा सुरू केला। लक्ष्मी नरसिंह यांचे आशीर्वाद घेतले आणि तिथे देवळातच माझं जे काय मनात आहे ते उघडपणे सगळे जेवढे काही 100-200 कार्यकर्ते होते त्यांच्या समोर मी बोललो। ही लढाई ही पवार वर्सेस सामान्य जनता अशी लढाई, दोन्ही पवार वर्सेस सामान्य जनता, आणि त्याच्यामुळे ही लढाई मी लोकांच्या हितासाठी लोकशाही मूल्य जपण्यासाठी लढतोय आणि त्याच्यामध्ये माझा शक्यतो कुठचाही बदल नाही। आपण हे सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली होती, शंभूराजेंशी चर्चा झाली होती। त्यांनाही मी सांगितलं होतं की ही सीट शिवसेनेला घ्या, धनुष्यबाणावर लढवा, आपण इतिहास घडवू। अगदीच तसं काही नाही झालं तर आपल्या परवानगीने आपण विचारून घ्या। भाजप जरी सांगत असेल तरी मला भाजपच्या चिन्हावर लढायला देखील काही हरकत नाही, पण आपल्या पूर्व परवानगी जसं आज शिरूरमध्ये झालंय त्याच धर्तीवर जर समजा इलेक्टिव्ह मेरिट धरून जर ते केलं गेलं तर निश्चित मला त्याच्याबद्दलही आनंद वाटेल। राहिली गोष्ट याची की वेळ खूप कमी असल्यामुळे हा प्रचार दौरा असाच पुढे चालू राहणार आणि आपण जे बोललं ते खरं आहे की महायुतीमध्ये याच्यामुळे जर काही तणाव होत असेल तर मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की बा एकनाथ शिंदे हे आमचे वरिष्ठ घरातले नेतृत्व आहे आणि त्यांना कुठे जर त्रास होत असेल, अडचणी वाटत असेल तर मी 2-3 महिन्यांनी काय फरक पडणार, मी बाजूला होऊन शिवसेनेपासून बाजूला विभक्त होऊन ही निवडणूक लढवेल, जेणेकरून पक्षाला किंवा पक्षाच्या कोणत्याही उमेदवारांना त्रास होऊ नये। तरुण मंडळी हातात सर्व पक्षाचे लोक ज्यांचं म्हणजे सद्विवेक बुद्धी जागृत आहे ना, तो प्रत्येक जण म्हणतो की 40-40 वर्ष आम्ही यांना का मतं द्यायची, काय आमच्यासाठी केलेलं आहे। बारामतीमध्ये तीच अवस्था आहे, अर्ध्या बारामतीची। पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, तुमचा दौंड हे तर राहिलं बाजूलाच, इथे तर काहीच केलेलं नाही। आणि त्यामुळे लोकांची इच्छा आहे माझ्या मते स्पोर्टिंगली एवढा अखंड तांडव न होता लोकांचा कौल घेतला पाहिजे। काही जो असेल तो कौल स्वीकारायला तिघांनी तयार असलं पाहिजे। तुम्ही सातत्याने भूमिका मांडताय की दोन्ही पवारांना पाडा, पण म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असं की बापू जर घड्याळ आम्ही आता चालवलं तर 10-10 वर्षाची आमची मेहनत वाया जाईल अशी परिस्थिती आहे। नेत्यांनी काही करो, गुप्त मतदान आहे, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आणि धर्माचं आम्ही काम करू असं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मला सांगितलं।